ही वेलावरची तोंडली काढलेली आहेत. मी यापूर्वी तुम्हाला तोंडल्याच्या काचऱ्या दाखवल्या आहेत, भरलं तोंडलं दाखवलं आहे, आणखीन एक वेगळी भाजी दाखवली आहे. आज मी आपल्याला पीठ पेरून तोंडल्याची भाजी दाखवणार आहे. हे बघा, छान ताजी तोंडली काढलेली आहे. तर मी ती पहिल्यांदा काय करणार आहे, तर ही तोंडली चिरून घेणार आहे. ती धुवून घेतलेली आहेत, फुलं चिकटतात त्याची, आणि आपण अशी फुलं काढून टाकायची. आता आपण अशी तोंडली चिरून घेऊया. अशी जरा बारीक बारीक चिरणार आहे, म्हणजे मग भाजी आपली छान शिजते पण आणि चुरचुरीत होते. मोठी नाही चिरणार आहे, अशी बारीक अशी चिरून घेते. त्याचे बरेच प्रकार करता येतात. भरीत होतं, रसभाजी होते पटकन, आणि तोंडलीचा वेल असा असतो, आज जरी तुम्ही तोंडली काढलीत तरी उद्या परवा परत गेलात तरी आपल्याला 4 तरी तोंडली मिळतात. असं अजिबात मिळत नाही असं होत नाही. हे बघा, अशा पातळ पातळ जरा काचऱ्यासारख्या फोडी काढते आहे, म्हणजे त्या चांगल्या परतल्या पण जातील आणि आपली भाजी छान होईल, चुरचुरीत. आता मी चिरून घेते. आता ही आपण तोंडली बारीक बारीक अशी छान चिरून घेतली आहे. आपण फोडणी करूया. तोंडली कोवळी हवीत मात्र, तरच ती भाजी चांगली होते. तर हे आपण तेल घातलं आहे 2 पळ्या. हे बघा, तापलं तेल, तापलं आहे. चांगली फोडणी तडतडून दे. हे बघा, आता फोडणी आपली मोहरी तडतडली आहे. त्यावर जिरं घालूया थोडं. पीठ पेरून भाजी असली की त्याला जिऱ्याचा वास चांगला लागतो. जिरं घातलं आहे, हिंग घालणार आहे, हळद घालणार आहे 1 चमचा, आणि आता ही वर मी तोंडली टाकणार आहे फोडणीला. तोंडली नेहमी चिरून पाण्यात टाकायची असतात, थोडा त्याला चीक असतो म्हणून पाण्यात टाकायची. खूप तोंडल्याचे प्रकार होतात. तोंडली भातातही चांगले लागतात. तोंडली भात सुंदर होतो एकदम. आपण चांगली चाळवून घेऊया. मी परतून घेतले. 2 मिनटं मी असं झाकण ठेवणार आहे. अशी छान वाफ आली आहे बघा, सुंदर. पण आता मी याच्यावर 2 मिनटं पाणी ठेवून वाफवून घेणार आहे, म्हणजे ती तोंडली आपली छान शिजतील, पटकन शिजतील. आणि त्याच्यासाठी डिशवर एका पाणी ठेवून घेणार आहे. पुन्हा एकदा आता ढवळते. जरा अजून एक वाफ काढायची आहे. अजून शिजायला हवं. पाणी मारणार आहे आणि चांगली शिजवून घेते. पैकी चांगली वाफलेली आहे व्यवस्थित. तर आपण ह्याच्यावर तिखट मीठ घालणार आहोत. पीठ पेरून भाजी म्हटली की त्याला तिखट मीठ जरा व्यवस्थित लागतं. लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, थोडा चाट मसाला टाकला तरी सुद्धा एकदम टेस्टी लागते ही भाजी. किंचित साखर चवीप्रमाणे, मी थोडासा चाट मसाला टाकणार आहे. 1/2 चमचा मी चाट मसाला टाकला आहे. असा हातानं भुरभुरवला की सगळीकडे तो व्यवस्थित लागतो. एक वेगळी चव. रोज रोजची भाजी खाऊन कंटाळा येतो ना, मग जरा त्याच्यातच आपण व्हेरिएशन करायचं. आपला हा मसाला 2 मिनटं व्यवस्थित लागून दे की आपण वर पीठ पेरणार आहोत.
हे बघा आपली सुंदर भाजी शिजलेली आहे. तर आपण याच्यावर पीठ पेरणार आहोत. चुरचुरीत भाजी. आता आपण हे बेसन घेतलं आहे, 1-4 चमचे बेसन घेतलं आहे, लागेल तसं घालूया. अति पण बेसन घालायचं नाही, कारण त्याचं तोंडल्याची चव त्याला राहिली पाहिजे, त्याच्यामुळे भरपूर बेसन घालायचं नाही. तर त्या तोंडल्याची चव सगळी निघून जाईल. पीठच लागेल सगळं तोंडाला. पीठ घालणार आहे. तर आपलं हे पीठ पेरून व्यवस्थित भाजी हे करून झाले, चाळवून झालेली आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत. ते सुद्धा मी पाणी ठेवून हे करणार आहे, म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. तर आपण या भाजीवर खोबरं घालूया, कोथिंबीर घालूया. भाजी तयार आहे. आपण डिशमध्ये ती काढू. ही आपली तोंडल्याची पीठ पेरून भाजी खाण्यासाठी तयार आहे. पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर कशाशीही छान लागते. ही भाजी मी कशी केली, तोंडली कशी चिरली, पुढे काय काय प्रक्रिया केली, फोडणीला कशी टाकली, पीठ केव्हा पेरलं, हे सगळं तुम्ही व्यवस्थित बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला तोंडल्याचे 2-3 प्रकार दाखवलेले आहेत, ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.